अपडेट न्यूज। यवतमाळ नगर परिषदेत राडा, नगरसेवकांच्या वर्तनामुळे कर्मचाऱ्यांचं काम बंद, आंदोलन। यवतमाळ नगर परिषदेत नगरसेवक आणि कर्मचारी यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय। काही नगरसेवकांकडून वारंवार होणारी शिवीगाळ आणि अवमानकारक वर्तनाच्या निषेधार्थ बुधवार 11 मार्च नगर परिषद अधिकारी व कर्मचारी संघटनेनं एक दिवसीय काम बंद पुकारून प्रशासनाचा निषेध केला आहे। महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेनं दिलेल्या निवेदनानुसार 23 फेब्रुवारी रोजी कनिष्ठ अभियंता उत्कर्ष टेंभुर्णे आणि 11 मार्च रोजी बाजार अधीक्षक हरीश जाधव यांना एका नगरसेवकानं सर्वांसमोर अर्वच्च भाषेत शिवीगाळ केली। कार्यालयीन कामात अनावश्यक हस्तक्षेप आणि कर्मचाऱ्यांचा आत्मसन्मान दुखावला जात असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदन देऊन संताप व्यक्त केला। या तणावाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांनी मध्यस्थी केली। त्यांनी कर्मचारी आणि नगरसेवक या दोघांशी चर्चा करून कामकाज सुरळीत करण्याचं आवाहन केले। विकास कामं करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केले। नगरसेवकांचा पलटवार। दुसरीकडे नगरसेवक पिंटू बांगर यांनी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। होळीच्या दिवशी काही कर्मचारी व्यापाऱ्यांकडून पावती न देता बेकायदेशीर वसुली करत होते, असा कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। विभागात नियोजन विभाग प्रमुख श्री हरीश जाधव यांच्यासोबत काही सदस्य, त्यांचं नाव आपण पिंटू बांगर असं म्हणतो, आणि श्रीमती सपना रंगोटे यांच्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव त्यांचे काम वेळेत का होत नाही याबद्दल विचारणा करताना प्रशासकीय बाब असताना श्री पिंटू बांगर यांनी श्री हरीश जाधव यांना अर्वच्च भाषेत बोलताना शिवीगाळ वगैरे दिली। त्या अनुषंगाने त्यांनी जे आहे आपल्याकडे तक्रार आपल्याकडे नोंदवली आहे। माननीय नगराध्यक्ष, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पण सदरील तक्रार ते नोंदवणार आहे। सर्वांची भूमिका ही एकच दिसते की कार्यालयीन कामकाज करताना सर्व कर्मचारी जे आहेत जे जीवाभावाने काम करत असतात, काम करत असताना लोकप्रतिनिधींनी त्यांना चांगला प्रतिसाद देणे, चांगल्या पद्धतीने काम करून घेणे ही एक पद्धत असते। तर लोकप्रतिनिधी कधी काही भावनांच्या भरात नागरिकांचे काम करताना अशा प्रकारची घटना ही जी आहे यापूर्वी पण एक घडली। श्री उत्कर्ष टेंभुर्णे आपले कनिष्ठ अभियंता यांना पण श्री पिंटू बांगर यांनी अशा प्रकारे शिवीगाळ वगैरे दिली होती। तर या घटनेचा नगरपालिका प्रशासन म्हणून सर्व कर्मचारी आज जाहीर निषेध करत आहेत। तसेच आज जे काम आहे त्यांनी आपल्या डेस्कवर बसतील, पण कुठलंही काम सन्मानजनकपणे ते टाळण्याचा किंवा काम बंद करण्याचा प्रयत्न करतात। तसेच यापुढे जर असे प्रकार घडले तर प्रशासनातर्फे कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी आपल्याला यापूर्वी सादर केलेलं आहे। कुठल्याच प्रकारचे जे आहे मनमानी जे आहे, कुठलेही सदस्य असतील, नागरिक असतील, तर ते शेवटी लोक जे आहेत सर्व आम्ही पण नोकरीच करत आहोत, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहोत। जेवढे नगरसेवक किंवा सन्मानित सदस्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं आहेत, त्याचप्रमाणे प्रशासन पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहे। पण प्रत्येक गोष्टींची एक नियमावली असते, त्या नियमानुसार आपण जर काम केलं तर ते सर्वांसाठी जे आहे एक आपली पद्धत पडलेली आहे। जर सर्वांनाच नियम डावलून काम करायचं असेल तर समाजाचा अराजकता माजून जाईल। सर्वांनी या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे, सामाजिक भान ठेवायला पाहिजे। व प्रत्येकानं आपापली जबाबदारी जी आहे, प्रशासन असेल किंवा राज्यकर्ते असतील, यांनी आपापली जबाबदारी निश्चितपणे समजून त्याप्रमाणे प्रशासनाकडून किती इफेक्टिव्हली काम चांगल्या पद्धतीने काम करून घेता येईल याबद्दल त्यांनी पण या गोष्टीचं जे आहे थोडंसं गांभीर्य आपण घेतलं पाहिजे, असं मी त्यांना पण आग्रहाची विनंती करतो। असे प्रकार पुन्हा घडू नये व शांततेत जे आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व काम करतील अशी अपेक्षा आपण आपल्या वतीने मी त्यांच्या पुढे व्यक्त करतो। एका व्यक्तीचा विषय नाही, मी चाललो मॅडम, मी चाललो सुट्टीवर, माझा काही विषय नाही, ठीक आहे। उद्या चालू जरा उद्या एखाद्या महिला कर्मचाऱ्याला काही बोलले, यांना बोलले, बद्दल काय बोलायचं आपण समोर चालू, आपण काही अडचण नाही आमची। माझं तेच म्हणणं आहे मॅडम, मी तेच म्हणणं आहे की तुम्ही पण कामाची ग्रॅव्हिटी समजून घ्या। एकाने काम सांगितलं पटकन काम होणार नाही, कारण की आमच्या मागं खूप काम आहे।
कलेक्टर तसं म्हणू शकता तुम्ही की काम होणार नाही, काम तर आपल्याला करायचं करायचं झालं आहे. मॅडम हेच म्हणून राहिलो ना. तुम्ही तात्काळ म्हणजे कसं काम तर होईल कसं? आम्ही आता आपल्याला कसं इथे नगर परिषदमध्ये आता खूप बरोबर. दिवसानंतर लोकशाही आली, इथे सगळे नगरसेवक आले, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काम करायचं आहे. सर्व आलं तर मॅडम, साहजिक लोकशाही आहे, आली. तुमच्याकडून अपेक्षा आमची अशी राहणार की तुम्ही काम आमचं केलं 100% समर्थन आहे त्याला, पण शिवी देऊन काम करायचा कुठं नियम आहे? हा माझा मुद्दा. काम करण्याला काही हे नाही मॅडम, असं आहे की अवमान नाही केला पाहिजे त्या व्यक्तीचा. कारण की जेवढा तुमचा सन्मान आहे तेवढा विभाग प्रमुखांचा सन्मान आहे. मी उलटून आज शिवी दिली असती तर नगरपालिकेची, आपल्या नगरपालिकेची बदनामी झाली असती. तुमची बदनामी झाली असती ना आमची बदनामी झाली असती, आपली नगरपालिका खराब झाली असती. मी तसं केलं नाही, मी फक्त निदर्शनास आणून देऊ राहिलो किंवा असं झालेलं आहे, याच्या पुढं असं व्हायला नाही पाहिजे असं मी त्यांनाही टार्गेट करून नाही बोलत आहे. बरं ठीक आहे, असं माझं एक ठीक आहे ना, सर्व गोष्ट ऐकून घेऊ. त्याच्यानंतर आपण सगळं व्यवस्थित करू आणि तुम्ही सगळेजण कामावर जा, बस एवढाच विषय आहे. तुमच्या याच्यावरच आम्ही हे करतो. ठीक आहे. मी आधी द्या, आम्ही आता बंद करतो. सांगितलं ठीक आपण नक्कीच या गोष्टी तेवढं करा. कारण कसं होतं की कर्मचारी म्हणून तुम्ही पण तेवढी रिस्पेक्ट त्यांना दिली पाहिजे नगरसेवकांना. जर तुम्ही बोलताना पण तुम्ही जर ॲटिट्यूड टाकून की असं नाही असं आम्ही करू, हे पण चुकीचं आहे ना. कारण त्यांचं पण मान सन्मान आहे नगरसेवक म्हणून. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.